देवीची आवडी माझे जीवीची आवडी माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवीची आवडी माझे जीवीची आवडी माझे जीवेची आवडी माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी पंढरपुरा नेईन गुढी पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले पंढरपुरा नेईन गुढी पंढरपुरा नेईन गुढी पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे नाटवे टाळ नाटवे पाहता रूप पाहता रूप मने साठवे पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले पाहता मणी साठवे पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले बापर खुमादेवी वरु सगुण निर्गुण बापर खुमादेवी वरु सगुण निर्गुण परमादेवीवर सगुण निर्गुण परमादेवीवर सगुण निर्गुण बापर खुमादेवी वरु सगुण निर्गुण बापर खुमादेवी वरु सगुण निर्गुण परमादेवीवर सगुण निर्गुण
बाप रखुमादेव सगुण निर्गुण रूप विटेवरी ताविली खूण रूप विटेवरी ताविली खूण पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले रूप पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले गुणी वेधले गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले टाळी वाजवा बोला बोला विठ्ठला विठ्ठला बोला पुंडलिक वरदा श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु वामन बाबा महाराज सद्गुरु सवाराम बाबा महाराज सब संतान की भला विठ्ठला माझे मनीची आवडी किंवा माझे जीवेची आवडी पंढरपुरा नेईन गुढी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले जागृते स्वप्न सुषुप्ते नाठवे जागृते स्वप्न सुषुप्ते नाठवे पाहता रूप मनी साठवे पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले
बाप रखुमा देवीवरू सगुण निर्गुण, बाप रखुमा देवीवरू सगुण निर्गुण, रूप विटेवरी दावेली खूण. पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. योग ध्यान समायुक्तं निष्प्रपंचम परिग्रहं, प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं. ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निजबोध रूपं, पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते. नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा, विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा. तिथी माघ पौर्णिमा साधो निवाट धरिले निजधामा. नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा. विठ्ठला विठ्ठला बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. विठ्ठला माझे जीवेची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा, विश्वगुरु संत श्रेष्ठ सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत माऊली ज्ञानराज महाराज, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री वामन बाबा, सद्गुरु श्री सावराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला विठ्ठला अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं महत्त्वाचं आहे. आपल्या ह्या लोणवाडी गावामध्ये संपन्न होत असलेला प्रातिवार्षिक अखंड हरिनाम सप्ताह यंदाचं त्याचं 66वं वर्ष आहे आणि या वर्षातील आजची ही 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे आपण सुपूर्त केली आहे. तद्निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा टाळी वाजवा. विठ्ठला 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 विठ्ठला. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. आपल्या अंतःकरणाची आवड व्यक्त करणारा ज्ञानोबारायांचा अत्यंत प्रसिद्ध असलेला हा अभंग आहे. या अभंगावर आपल्याला एक 11 वाजेपर्यंत काहीसं चिंतन करायचं आहे, म्हणजे तास सव्वा तास चिंतन करायचं आहे. थोडंसंच बोलणार आहे, फार काही बोलणार नाही आहे. परंतु ह्या सगळ्या तास सव्वा तासामध्ये जेव्हा जेव्हा भगवंताचं भजन होईल तेव्हा तेव्हा आपण सगळ्यांनी अत्यंत प्रेमानं आणि नाजूक, अजिबात टाळी वाजवायची नाही. मी त्याच्या विरोधात आहे. ते अजिबात नाजूक इतकी नाजूक वाजवता की त्याचा आवाज शेजारच्याला पण जात नाही. ती असली नाजूक नका वाजवू. जरा काहीतरी ताकदीनं वाजवा, आवाज येऊ द्या. थोडंसं मुखानं देवाचं भजन करत करत चला. विठ्ठला विठ्ठला अभंग सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा आहे. 4 चरणांचा आहे. आपल्या अंतःकरणाची आवड व्यक्त करणारा हा अभंग आहे. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला भगवान श्री पंढरीनाथाची सेवा करत करत पंढरपूरची वारीरूप सेवा करायची आहे अशा अंतःकरणीचा मानस व्यक्त केला आहे. अंतःकरणाची आवड व्यक्त केलेली आहे. आपल्याला काय आवड आहे तर आपल्याला वारीची आवड आहे असं ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून बोलतात. आणि ती जी वारीची आवड आहे की नाही, ती वारीची आवड आपल्याला कशामुळं झाली, आपल्याला का पंढरपूरला जावंसं वाटतं, पंढरीनाथाची वारी आपल्याला का करावीशी वाटते, पंढरपूरला गेल्यानंतर नेमका काय आहे
या सगळ्याचा उर्वरित विचार तुकाराम महाराजांनी पुढच्या 3 चरणांमध्ये केलेला आहे. म्हणजे आपल्याला पंढरपूरची वारी करायची आहे आणि हा ज्ञानेश्वर महाराजांचा मनोदय आहे, हा ज्ञानेश्वर महाराजांचा मानस आहे, ही ज्ञानेश्वर महाराजांची आवड आहे आणि ती आवड ज्ञानोबारांनी या अभंगातून व्यक्त केली आहे. आवड म्हटली की प्रत्येक जीवाचा तो एक स्थायी भाव आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणाला काही ना काहीतरी आवड आहे. आवड नाही असा माणूस या जगात आहे का मला सांगा? आवड आहे की नाही प्रत्येकाला? हो नाही बोलत चला बरं, अशा मानाबिना तरी हलवत चला जरा. प्रत्येकाला आवड आहे की नाही? आवड आहे, प्रत्येकाला आवड आहे. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न असेल कदाचित, पण आवड मात्र प्रत्येकाच्या अंतःकरणाला असते इतकं मात्र नक्की आहे. प्रत्येकालाच काही कीर्तनाची आवड असेल असं काही सांगता येत नाही. कुणाला कीर्तनाची आवड आहे, कुणाला भजनाची आवड आहे, एखाद्याला काकड्याची आवड आहे, एखाद्याला फक्त हरिपाठच आवडतो, एखाद्याला केवळ नामजपच आवडतो, एखाद्याला केवळ वारीच आवडते. असं होऊ शकतं ना. यातलं काहीच आवडत नाही तर एखाद्याला फक्त शर्यतीला जाणं आवडतं, एखाद्याला बैलगाड्याची शर्यत आवडते, कुणाला घोडा बैलाची आवडत असेल. बरोबर बोलतोय ना? हे ऐकून आहे हां, काय असा अनुभव वगैरे काही नाही. एखाद्याला शर्यतींची आवड असेल, एखाद्याला जुगाराची आवड असेल, एखाद्याला कसली असेल, एखाद्याला लोकांचं एकत्र करून देण्याची आवड असते, एखाद्याला एकत्र असलेली लोक बस असं चला बिघडवण्याची आवड असते. काय सांगता येत नाही ना. कुणाच्या अंतःकरणाला काय पटेल हे आपल्याला काही सांगता येत नाही. पण अंतःकरणात आवड नाही असा कोणताही जीव नाही, असा कोणताही माणूस नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी आवडत असतं, फक्त प्रत्येकाच्या आवडीचे विषय मात्र भिन्न भिन्न असतात. विठ्ठला विठ्ठला आणि आपल्या अंतःकरणाला जेव्हा एखाद्या विषयाची आवड निर्माण होते तेव्हा ती आवड व्यक्त करण्याकरता बाह्य इंद्रियांचं सहकार्य मिळालंच पाहिजे अशी काही आवश्यकता नसते. अंतःकरणीची आवड असते आणि ती प्रदर्शित करण्याकरता बाहेरची साधनं नाही लागत. अंतःकरणाची आवड ही अंतःकरणापासूनच निर्माण होते, अंतःकरणापासूनच उत्पन्न होते आणि अंतःकरणापासूनच ती बाहेरच्या लोकात प्रकटसुद्धा होत असते. बाहेरच्या साधनांची आवश्यकता पडत नाही. आवड कुठं निर्माण झाली? अंतःकरणात निर्माण झाली म्हणजे मनाच्या ठिकाणी आवड निर्माण होत असते आणि मनाच्या ठिकाणी निर्माण झालेली आवड जगासमोर आपण प्रकट करत असतो. विठ्ठला विठ्ठला ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, आवडे ती वृत्ती किरीटी आधी मनवनीची उठी मग ते वाचा दिठी करासिये. ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट केलंय, आवडे ती वृत्ती किरीटी आधी मनवनीची उठी. म्हणजे आपल्याला जेव्हा आवड निर्माण होते तेव्हा ती सगळ्यात आधी कुठं निर्माण होते? आधी मनवनीची उठी म्हणजे मनातच निर्माण होते. आवडे ती वृत्ती किरीटी आधी मनवनीची उठी आधी मनातच निर्माण होते, मग वाचा दिठी करासिये, नंतर मग दृष्टीला, नंतर मग वाणीला, नंतर हाताला, नंतर पायाला. बाह्य इंद्रियांचा विषय नंतर आहे, पण अगोदर जेव्हा ती निर्माण होते तेव्हा ती आपल्या अंतःकरणातच निर्माण होत असते आणि म्हणून प्रकट करण्याकरता बाह्य साधनांची तिला आवश्यकता पडत नाही. अंतःकरणातलं असतं ते बाहेर आपोआप प्रकट होत असतं. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिता ही परी आवरे ना, धरिता ही परी आवरे ना.
धावे स्वभावे बाहेरी धरिताही परी आवरेना. तुकोबाराय स्पष्ट करतात, अंतःकरणातलं जे असतं ते आपोआप बाहेर पडतं. काही वेगळे प्रयत्न करावे लागतात का? अंतःकरणातलं असलेलं बाहेर पडतं की नाही मला सांगा. अंतःकरणातलं कितीही एखाद्यानं झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते एक ना एक दिवस कुणाच्या तरी समोर ते नक्की बाहेर पडत असतं. अंतःकरणातलं अंतःकरणात राहत नाही. तुकोबाराय म्हटले, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. ते स्वभावाच्या नुसार बाहेर येत असतं. किंबहुना त्याचं परिमाण सांगताना तुकोबाराय म्हटले, धरिताही परी आवरेना. म्हणजे अगदी धरून ठेवण्याचा जरी प्रयत्न केला तरी अंतःकरणातलं मात्र आपण धरून ठेवलं तरी ते अंतःकरणात राहत नाही. एक ना एक दिवस तरी बाहेर पडतच असतं आपोआप. बघा, माणसाचा स्वभाव असा असतो. काही माणसं अशी असतात की ती आपल्या स्वभावात बदल करतात. काही अनेकशी माणसं आम्ही अशी पाहतो की त्यांच्या व्यसनात बदल झाला आहे, त्यांच्या वागण्यात बदल झाला आहे, त्यांच्या राहणीमानात बदल झाला आहे, त्यांच्या अंतःकरणात वृत्तीत बदल झाला आहे. अशी अनेक माणसं पाहतो. आमच्या मुंबईकडं एक माणूस असा होता की तो एक 15-20 वर्षापूर्वी बघितला असता तर त्याचा सगळ्या अख्ख्या परिसरामध्ये दबदबा होता. दबदबा म्हणजे चांगल्या दृष्टीनं नाही, म्हणजे जवळपास तुम्ही डॉनच म्हणा, जवळपास डॉन म्हणा. काही नाही, कुठले हत्यारं त्याच्याकडे नाहीत असं नाही, ती त्यानं वापरली नाहीत असं नाही, काही नाही. सगळं त्याचं करून, व्यसनं करून झालेली, मारामारी करून झालेली, त्यानं सगळी हत्यारं वापरून झालेली, ती पिस्तूल सगळं असायचं त्याच्याकडं. इतकं सगळं केलेलं क्रूर प्रवृत्तीचा होता तो माणूस. पण आम्ही ज्या परंपरेमध्ये कीर्तन करतो की नाही, सद्गुरू श्री सावळराम महाराज म्हात्रे डोंबिवलीकर, त्यांचे चिरंजीव वैकुंठवासी हरिभक्तीप्राण वासुदेव बाबा महाराज म्हात्रे, त्यांची आणि त्या व्यक्तीची एकदा गाठ पडली. काय त्यांच्यामध्ये संवाद झाला आणि काय त्याच्यामध्ये बदल झाला कुणास ठाऊक. पण तेव्हापासून त्यानं सगळं बंद केलं. मग काय व्यसन नाही, काय नाही. वरून वर्षाच्या आत त्यानं माळ पण घातली, तुळशीची माळ सुद्धा त्यानं घातली. तुळशीची माळ घातली, पंढरीची वारी करायला लागला, अमुक तमुक सगळं त्याचं सुरू झालं. महाराजांचं कीर्तन असतं की त्या ठिकाणी कीर्तनाला जायचा, हार घेऊन जायचा, महाराजांना हार घालायचा, अन्य ठिकाणी जायचा. इतका चांगला बदलला, एकदम व्यवस्थित सगळं झालं. आणि एक दिवस कुणीतरी महाराजांना वेडं वाकडं बोललेलं त्याच्या कानावर पडलं. आणि मग तो जो बोलला होता की नाही महाराजांना, त्याच्या समोर उभा राहिला आणि म्हणायला लागला, याच्यावर जाऊ नको. तर पुढची वाक्य पाठ आहेत तुम्हाला. याच्यावर जाऊ नको. मी अगोदर कोण होतो, आता गरज आहे का त्याची? अगोदर कोण होता याची गरज आहे का? गरज नाही. पण अंतरीचे धावे स्वभावे ते आतलं जात नाही ना, कधीच जात नाही. ते अंतःकरणात ज्याचे ठसे उमटलेले असतात की नाही ते आपोआप बाहेर पडत असतात. त्यामुळे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी हे तुकोबारायांचं काय, किंवा आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी हे ज्ञानोबारायांचं काय. दोघांच्या वचनानुसार आपल्याला असं म्हणता येतं, माणसाच्या अंतःकरणात आवड निर्माण होते आणि निर्माण झालेली आवड जगाला दाखवण्याकरता माणूस प्रदर्शित करतो. विठ्ठला विठ्ठल आवड निर्माण होते. मला सांगा, आपल्या अंतःकरणात जर आवड असेल, एक बारीकसा प्रश्न आहे, आपल्या अंतःकरणात जर आवड असेल तर आपल्या अंतःकरणात आवड असणं हे पूर्णतेचं लक्षण आहे की अपूर्णतेचं आहे? आपल्या अंतःकरणात काहीतरी आवड अजून शिल्लक आहे. आवड शिल्लक असणं ह्याला पूर्ण म्हणायचं की अपूर्ण म्हणायचं? थोडं मला येईल असं काहीतरी. पूर्ण म्हणाल की अपूर्ण म्हणाल? अपूर्ण म्हणायचं. अंतःकरणात आवड निर्माण झाली याचा अर्थ अजूनही आपण पूर्ण झालेलो नाही. कारण जो पूर्ण झालेला आहे ना त्याला कसलीच गरज नसते, त्याला कसली आवड नाही, काही नाही. तो पूर्ण उदास झालेला असतो. पूर्णत्वाला पोचलेल्याला कोणतीच आवड शिल्लक नसते. अंतःकरणात आवड निर्माण होणं हे अपूर्णतेचं प्रतीक आहे. अपूर्णतेचं. आपल्या अंतःकरणामध्ये आवड आहे याचा अर्थ अजूनही आपण अपूर्ण आहोत. आमच्या अंतःकरणाला ज्याची आवड आहे त्या दृष्टीनं आम्ही अपूर्ण आहोत. एखाद्या साधनेची आवड असेल तर परमार्थात आम्ही अपूर्ण आहोत. एखाद्या पदार्थाची आवड असेल तर खाद्य भ्रमंतीमध्ये आपण अजूनही अपूर्ण आहोत. ज्या क्षेत्रामधली आपल्याला आवड असेल त्या क्षेत्रात अजूनही आपण अपूर्ण आहोत असा आपल्याला विचार करावा लागतो. मग आपल्याकडं असलेली आवड हे जर आपल्या अपूर्णतेचं प्रतीक मानावं लागेल. बारीक ऐका तुम्ही, मी पुढचं महत्त्वाचं बोलणार आहे. आपल्याकडची आवड म्हणजे आपली अपूर्णता सिद्ध करत असेल,
आणि ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगातून जर ज्ञानोबारायांनी स्वतःची आवड सांगितली असेल तर ज्ञानेश्वर महाराजांना पूर्ण म्हणायचं की अपूर्ण हा माझा प्रश्न आहे. ज्ञानोबारायांना पूर्ण म्हणायचं की अपूर्ण? बरं, ज्ञानेश्वर महाराजांना आपल्याला अपूर्ण म्हणता येईल का हो? अपूर्ण म्हणता येईल का? कोणाची हिंमत आहे? कोणाची हिंमत आहे ज्ञानेश्वर महाराजांना अपूर्ण म्हणण्याची? मला सांगा. कोणीच नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे पूर्णतेला पोहोचलेले महात्मा आहेत. अहो, इतरांना तरी इथं आल्यानंतर पूर्णतेपर्यंत जाण्याकरता प्रयत्न करावे लागतात. ज्ञानोबारांना तर तसले पण प्रयत्न करावे लागले नाहीत, ते पूर्ण होऊनच इथं आले होते. उपजता ती ज्ञाने विवर्म जाणोरी, ज्ञानी वर्म जाणो उपजता ती ज्ञाने विवर्म जाणोरी, उपजता की ज्ञानी हे वर्म जाणो आले लोटांगणी सांग देव, आले लोटांगणी सांग देव, आले लोटांगणी सांग देव. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. चांगदेव महाराज 1400 वर्षाचे योगी, पण 14 वर्षाच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढ्यात लोटांगण येत असतील तर त्याला कारण काय? त्याला एकच कारण आहे, उपजताची ज्ञानी. तुम्हाला बारीक सांगू का फरक? माझा अत्यंत आवडीचा विषय आहे. बाकीचे सगळे ज्ञानी या जगात आहेत ना, बाकीचे सगळे ज्ञानी, ते सगळे ज्ञानी इथं जन्माला येत असताना अज्ञानी म्हणून जन्माला येतात आणि मग हळूहळू अभ्यास करून ते ज्ञानी होतात. एकच महात्मा असे आहेत की ज्यांची अज्ञानाची भेटच नाही, उपजताची ज्ञानी. उपजताची ज्ञानी असं कोण आहे? कोणीच नाही, ते फक्त ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानोबाराय एकटेच उपजताची ज्ञानी आहेत. आणि हे वर्म जसं चांगदेव महाराज जाणतात की नाही, तसं ते वर्म तुकाराम महाराज पण जाणतात. म्हणून तुकोबारायांनी म्हणावं, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. यांना राज का म्हटलेलं आहे? ज्ञानियांचा राजा का म्हटला? कारण हे एकटेच असे आहेत की ते ज्ञानी म्हणूनच जन्माला आले, त्यांची अज्ञानाची भेट नाही. मग जर ते पूर्ण ज्ञानी असतील तर याचा अर्थ ते पूर्णत्वाला पोचलेले आहेत. मग पूर्णत्वाला पोचलेले असतील तर आवड कशी काय निर्माण झाली हा माझा प्रश्न आहे. विठ्ठला विठ्ठला. ढलो 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 ज्ञानेश्वर महाराजांसारखा ज्ञानी महात्मा नाही. बरं, ते केवळ ज्ञानी आहेत असं नाही, सगळ्याच बाबतीमध्ये ते निपुण आहेत. ज्ञानाच्या बाबतीत पूर्ण आहेत, योगाच्या बाबतीत पूर्ण आहेत, कर्माच्या बाबतीत पूर्ण आहेत, भक्तीच्या बाबतीत पूर्ण आहेत, मोक्ष देण्याच्या बाबतीत पूर्ण आहेत. कोणता असा क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रात ज्ञानेश्वर महाराजांची अपूर्णता सांगता येईल? कुठलंच नाही. म्हणजे सगळ्याच क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वर महाराज परिपूर्ण आहेत. मग आवड निर्माण झाली, मग त्यांना आपल्याला अपूर्ण म्हणायचं का? अपूर्ण म्हणता येत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, आवड जरी आमच्या ठिकाणी निर्माण झालेली असली तरी ही आवड पूर्णत्वाच्या नंतरची आवड आहे. पूर्णत्वाच्या नंतर आमच्या ठिकाणी आवड निर्माण झाली याचा अर्थ आमच्या ज्ञानाला कमी पण आलं आहे असं नाही. उलट आवडीमुळे आमच्या अंतःकरणातलं ज्ञान अधिक प्रफुल्लित झालं असं आपल्याला मानावं लागतं. विठ्ठला विठ्ठला. ढलो 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 विठ्ठल विठ्ठल पूर्ण झाल्यानंतर पण इथं थांबावंच लागतं ना. पूर्णत्वाचं प्रतीक काय आहे? ज्ञान. ज्ञान म्हणजे जर पूर्ण असेल आणि त्या पूर्णतेनंतर आम्ही कोणत्या स्थितीला पोहोचलो, काही कोणती स्थिती घ्या ना, ज्ञानाची स्थिती जरी प्राप्त झालेली असली तरी पण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत तर कर्म करावीच लागतील. असा कोण? असा काही ज्ञानशास्त्राचा नियम आहे का? ज्ञान झालं म्हणजे संपलं, ज्ञान झालं आणि त्याच क्षणी तो संपला असं कुठं झालंय का? नाही. ज्ञान झाल्यानंतर सुद्धा जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत त्याला कर्म ही करावीच लागतात, करावीच लागतात. ही कुणालाच आत्तापर्यंत शक्य झालं नाही की ते सोडून जायचं, सोडून नाही जाता येत, ती करावीच लागतात. म्हणजे ज्ञानाच्या नंतर सुद्धा ज्ञानी माणसाचा व्यवहार हा सुरूच राहतो. फक्त एवढंच असतं की ज्ञानाच्या नंतर सुद्धा जेव्हा तो व्यवहार करतो तेव्हा ते व्यवहार करत असताना त्याच्या व्यवहारात म्हणजे फक्त भजन, प्रेम आदी करून गोष्टी राहतात. बाकीच्या कर्मकांडाच्या गोष्टी संपतात ना सगळ्या. मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, साधी गोष्ट. ज्ञान होण्याच्या पूर्वीसुद्धा माणूस भक्ती करतो आणि ज्ञान झाल्यानंतरही भक्ती करतो. मग फरक काय असतो? ज्ञान होण्याच्या पूर्वी जेव्हा तो भक्ती करत असतो ना, तेव्हा त्या भक्तीच्या ठिकाणी प्रेम आणि भीती दोन गोष्टी असतात. आणि ज्ञान झाल्याच्या नंतर जेव्हा तो भक्ती करतो तेव्हा भीती संपलेली असते, फक्त प्रेम राहिलेलं असतं. ध्यानात घ्या, माझं बोलणं बारीक आहे का? मी उदाहरण देतो तुम्हाला. मला सांगा,
एखादा मनुष्य असा आहे की आपल्याला पोहायला शिकायचं आहे म्हणून तो पाण्यात उडी मारतो. पोहायला शिकायचं आहे म्हणून पाण्यात उडी मारतो असा एक आहे, आणि पोहता येतं म्हणून पाण्यात उडी मारतो असा दुसरा आहे. दोघांमध्ये काय फरक आहे हो? पोहायला शिकायचं आहे म्हणून उडी मारणारा एक, आणि पोहता येतं म्हणून उडी मारणारा दुसरा. पोहायला शिकायचं आहे म्हणून उडी मारत असतो, त्याच्या मनात आनंद असतो की नसतो? थोडं थोडं बोलत चला, मला नाही वाटत मी इतकं पण कठीण बोलतोय. मला सांगा ना, जो आता पोहायला शिकायचंय म्हणून त्यानं उडी मारली, नदीत म्हणा, विहिरीत म्हणा, तलावात म्हणा, उडी मारली. कशाला? पोहायला शिकायचंय म्हणून. पोहायला शिकायचंय म्हणून त्यानं उडी मारली, तर त्याच्या अंतःकरणात आनंद असतो की नाही? असतो. कसला? आता मी काय शिकणार आहे? पोहायला शिकणार आहे. याचा त्याला काय आहे? आनंद आहे. पण त्याच्यासोबत काय आहे? भीती आहे. कसली? बुडलो तर याची भीती आहे. आणि जो पोहायला शिकलेला आहे, पट्टीचा पोहणारा आहे, तो पण पाण्यात उडी मारतो, त्याच्या अंतःकरणात आनंद आहे की नाही? आणि भीती? काहीच संबंध नाही ना. त्याच्या अंतःकरणात भीती असण्याचा काहीच संबंध नाही. पोहायला शिकायचंय म्हणून उडी मारणारा एक आहे, आणि पट्टीचा पोहणारा आहे, मला पोहता येतं म्हणून उडी मारणारा दुसरा आहे. ज्याला पोहायला शिकायचं आहे त्याच्या अंतःकरणात पोहता येणार आहे याचा आनंद आहे, पण बुडलो तर याची भीती आहे. पण ज्याला पोहता येत आहे त्याच्या अंतःकरणात केवळ आनंद आहे, भीतीचा प्रश्न नाही. या ज्ञानी पुरुषाचं तसंच आहे. अगोदर जेव्हा भक्ती करतो तेव्हा प्रेम आणि भीती दोन्ही आहे, पण नंतर जेव्हा तो भक्तीला लागतो, ज्ञान झाल्याच्या नंतर, त्याच्यानंतर त्याच्या अंतःकरणातली भीती संपते, उरलं ते फक्त प्रेम. ज्ञानोबराय म्हणतात, आम्ही या स्थितीवर आलेलो आहोत की आता काय आहे? आता कोणत्याही पद्धतीचं द्वंद्व नाही, भीती नाही, काही नाही, काही नाही. आत्ता आपल्या अंतःकरणातली जी आवड आहे ती फक्त आणि फक्त प्रेमाप्रित्यर्थ आवड आहे, आणि आवड आमच्या अंतःकरणात निर्माण झाली ते अपूर्णतेचं नाही, उलट आम्हाला पूर्णत्व प्राप्त करून देणारी आहे. आवड तरी नेमका कसली आहे? ती आवड ज्ञानेश्वर महाराज बोलून दाखवतात. अभंगाचं पहिलं चरण. माझ्या जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी. जीवीची नावडी, पंढरपुरा नेला गुडी, पंढरपुरा नेला गुडी, पंढरपुरा नेला गुडी. माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नेला गुडी, माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नेला गुडी. ओ पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, रंगले
जीवेची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. ज्ञानेश्वर महाराज आपल्या अंतःकरणाची आवड बोलून दाखवतात. मला एकच आवड आहे, पंढरपुरा नेईन गुढी. गुढी शब्दाचा इथं सर्व अर्थ एकच आहे, पताका. काहीतरी मी काय करेन, काही नाही, पताका खांद्यावर घ्यावी आणि पंढरीची वाट चालावी, पंढरपूरची वारी करावी, असा आपल्या अंतःकरणेचा मानस करायची. वारीच्या रूपानं परमात्म्याची सेवा करायची, पताका घ्यायची, दिंडीत चालायचं, भजन करायचं, ही अपेक्षा ज्ञानेश्वर महाराजांनी केली. मला सांगा ना, ज्ञानेश्वर महाराजांना वास्तविक पाहता पताका हातात घेऊन दिंडीला जावं आणि वारी करावी अशी काय आवश्यकता आहे? काय ज्ञानोबारांना काय आवश्यकता आहे? काहीच आवश्यकता नाही. अंतःकरणामध्ये स्मरण केलं की भगवंतानं समोर यावं, निरनिराळ्या पद्धतीनं भगवंतानं दर्शन द्यावं, भगवान परमात्म्यानं त्यांच्यासोबत हितगुज करावेत, असं ज्यांचं सामर्थ्य आहे त्या ज्ञानेश्वर महाराजांना पुन्हा वारी वगैरे करायची काय गरज आहे? काय गरज आहे? काहीच गरज नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, या स्थितीला पोचलेले, देखा प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले. ज्ञानेश्वर महाराज बोलून दाखवतात, लोका लागे, तेव्हा पण त्यांना काहीतरी कर्तव्य करावं लागतं. हे सगळं कर्तव्य ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय, ते लोकांकरता कर्तव्य केलंय. इतकंच सिद्ध होतं. बाकी वारी ज्ञानोबारांना करायची गरज काय आहे? काहीच नाही. माझ्या मनाचा भाव इतकाच आहे, ज्ञानेश्वर महाराज वारी करतात. का करतात? ज्ञानेश्वर महाराजांनी वारी केली. 700-750 वर्षाच्या पूर्वी ज्ञानेश्वर महाराज पंढरीच्या वारीला गेले. का गेले असतील? का गेले असतील? मला इतकंच वाटतंय, ज्ञानेश्वर महाराजांनी वारी केली. का केली? आपल्याला सगळ्यांना करता यावी म्हणून केली. बाकी काहीच कारण नाही. आपण सगळे आज का बरं वारीला जातो? का वारीला जातो? काही नाही, एकच कारण, ज्ञानोबाराय गेले म्हणून आपण जातो. दुसरं काय कारण आहे? काहीच नाही. ज्ञानेश्वर महाराज गेले म्हणून आपण जातो, निवृत्तीनाथ दादा गेले म्हणून आपण जातो, तुकोबाराय गेले म्हणून आपण जातो. ही सगळी संत मंडळी वारी करायची म्हणून आपण वारी करतो, इतकं कारण आपल्याला पुरेसं आहे. संतांनी सगळ्यांनी वाऱ्या केल्या. का केल्या? काही नाही. यद्यत आचरती श्रेष्ठ तत्तदेव तरो जना सयत प्रमाणम कृते लोकस्तद अनुवर्तते, येथ वडील जे जे करीती तया नामो धर्म ठेविती. ज्ञानोबाराय म्हणतात, जे जे काही मोठी लोक आचरण करतात तशाच पद्धतीनं बाकीची सगळीच सामान्य सगळं आचरण करत असतील तर ज्ञानोबा तुकोबारांनी हे ध्यानात घेतलंय, आपण वारी केली तरच आपल्या मागून येणारे सगळे वारी करतील, म्हणून आपण वारी केली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, वारी करायची ती कुठली? पंढरपूरचीच करायची, दुसरी कुठली वारी ज्ञानेश्वर महाराज बोलत नाहीत. आणि म्हणून स्पष्ट निर्देश ज्ञानेश्वर महाराजांनी केलाय, पंढरपुरा नेईन गुढी. कुठं जायचं आहे? पंढरपूरला. पताका घेऊन जायचं आहे. कुठं जायचं आहे? पंढरपूरला जायचं आहे. पंढरपुरा असा स्पष्ट निर्देश आहे. वारी काय फक्त पंढरपूरचीच असते काय? नाही नाही, वाऱ्या भरपूर आहेत, वाऱ्या भरपूर आहेत, वाऱ्या भरपूर आहेत. पण भजन करत करत पंढरपूरला जाणारी वारी मात्र एकच आहे. भजन करणारी वारी एकच. बाकीच्या काय आहे, अलीकडं गंमत अशी झाली आहे की वाऱ्या भरपूर झाल्यात पण भजन करणाऱ्या तेवढ्या नाही आहेत. भजन करत करत जाणारे किती आहेत मला सांगा ना? भजन करत करत काय नाही, भजन करत करत जाणाऱ्या वाऱ्या फक्त आषाढीन कार्तिकीला वारकऱ्यांच्या वाऱ्या तेवढ्याच भजन करत जातात. बाकीच्या वाऱ्या भजन नाही करत ना. बाकीच्या वाऱ्या भजन, आणि ज्या वारीमध्ये भजन नसतं, ज्या वारीमध्ये भजन नसतं त्या सगळ्या वाऱ्या व्यर्थ गेल्या असं ज्ञानेश्वर महाराजांचं मत आहे. आपण सगळीच मंडळी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ असं रोज हरिपाठामध्ये म्हणतो की नाही. याचा अर्थ तुम्ही कुठलं तीर्थाटन करता हे महत्वाचं नाहीये, त्यात भजन नसेल तर ज्ञानेश्वर महाराज त्याला व्यर्थ मानतील. विठ्ठला विठ्ठला आपण काय करायचं आहे? पंढरपूरचीच वारी करायची. का पंढरपूरची वारी करायची? तिथलं महिमान स्वतंत्र आहे. पंढरपूरचं महिमान स्वतंत्र आहे. काय तिथलं महिमान नामदेव महाराजांनी बोलून दाखवलाय. अवघे जन पापनासे, अवघे जन पापनासे, देह आसे पंढरीसी, देह आसे पंढरीसी, पंढरीसी गात जागा, गात जागा, गात जागा,
गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा. अवघे जेणे पापनाशे तुकोबाराने सांगितलेलं महिमान तेहे असे पंढरीये गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. काय केलं पाहिजे हे महिमान स्वतंत्रपणे सगळ्या संतांनी आपापल्या वाणीनं सांगितलेलं आहे. तुकोबारा म्हणतात गात जागा गात जागा गात जा गा म्हणजे गात गात गेलं पाहिजे गात गात गेलं पाहिजे असं तुकोबारा सांगतात. अनेकांकडं गेल्यानंतर वारीत आम्हाला असं वाटतं तुकाराम महाराज कदाचित खात खात गेलं पाहिजे असं म्हणत असतील की काय. खात जागा खात काहीच सोडत नाही तो काहीच सोडत नाहीत. राजगिऱ्याचा लाडू जरी दिसला तरी पण मालिका सोडून बाजूला जातात. मालिका सोडून भजन सोडून नाही भजन बिजन काही नाही तुमचं बाजूला राहू दे. ते काय त्यांना पुरणपोळी दिसली पळाले बाजूला. काय त्यांना राजगिऱ्याचा लाडू दिसतो तुम्ही येऊन माझ्यावर विश्वास नाही का तुमचा. आता बरोबर आहे म्हणतील सगळे. नाही म्हटलं तर मी यायला सांगेन ना. नाही अहो विश्वास नसेल तुम्ही येऊन पहा. काही काही मंडळी तेवढ्या पुरतीच गेलेली असतात. काय नाही खायचं 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 फक्त खायचं खात जागा. काही काही मंडळी अत्यंत निष्ठावान असतात. भजन म्हणजे भजन जोपर्यंत मालिका पूर्ण होत नाही तोपर्यंत बसणार सुद्धा नाहीत पाण्याचा घोट पण पिणार नाहीत अशी निष्ठावंत वारकरी मंडळी आहेत. असं गेलं पाहिजे गात गात गेलं पाहिजे. का बरं गेलं पाहिजे आपण तिथं गेल्यानंतर काय आहे तिथं गेल्यानंतर पंढरपुराला गेल्यानंतर पांडुरंग परमात्मा आहे अन्य सगळी साधनं आहेत. त्या सगळ्यांचा विचार करून संत मंडळी आपल्याला सांगतात आपण पंढरपूरला गेलं पाहिजे. ऐका पंढरीचे महिमान महिमान नामदेव महाराज सांगतात. महिमान सांगतो तुम्हाला पंढरपूरचं. ऐका 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 पंढरीचं महिमान. काय महिमान आहे. राऊळे तितुके प्रमाण. मंदिरं तर आहेतच आहेत पण तत्सोबत काय आहे तेथीचे तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. सगळंच्या सगळं तिथं सगळेच देव आहेत. पंढरपूरला पोचल्यानंतर देवाचं दर्शन घेणं म्हणजे देव आहेच आहे. पण पंढरपूरला पोचलो तरी पण देवाची भेट झाली याच्यात पण समाधान मानणारी भरपूर आहे. अहो पंढरपूर म्हणजे स्वतंत्र भूवैकुंठ. पंढरपूर म्हणजे काय आहे या पृथ्वी तलावरचं जागतं असलेलं वैकुंठ म्हणजे काय असेल तर ते पंढरपूर आहे.
आपण पंढरपूरला गेलो पाहिजे. पंढरीचा असं स्वतंत्र महिमान आहे. तिथं जायचं आहे. कसं जायचं आहे? भजन करत जायचं आहे, गात जायचं आहे, चालत जायचं आहे. वासुत रामकृष्ण गीती गात, रामकृष्ण गीती गात, रामकृष्ण गीते गात, रामकृष्ण गीते गात. टाळची पुळ्या वाजवित, टाळची पुळ्या वाजवित, ताडाची पुड्या वाजवित, ताडाची पुड्या वाजवित. छंदे आपुल्या नाचत, छंदे आपुल्या नाचत, छंदे आपुल्या नाचत, छंदे आपुल्या नाचत. निज घेऊन फिरत गा, घेऊन फिरत गा, निज घेऊन फिरत गा. घेऊन फिरत गा. जनिवनी अवघा देव, जनिवनी अवघा देव, जनिवनी अवघा देव, जनिवनी अवघा देव. धनिवनी अवघा देव, धनिवनी अवघा देव, धनिवनी अवघा देव, धनिवनी अवघा देव. रामकृष्ण गीती गात, टाळची पुळ्या वाजवित, छंद्या पुळ्या नाचत, निज घेऊन फिरत गा. रामकृष्ण गीती गात, ताडची पड्या वाजवित, छंद आपुल्या नाचत. निज घेऊन फिरत गा, फिरत गा. फिरत गा. रामकृष्ण गीती गात, छंदे टाळ चिपुळ्या वाजवीत, छंदे आपुल्या नाचत, निज घेऊन फिरत गा. तिथं जात असताना भजन करत जावं, हा नियम आहे. भगवान परमात्म्याला आळवीत जावं. नाही जाणारे काय कमी आहेत काय? जाणारे काय? पंढरपूरला जाणारे किती आहेत? पंढरपूरला जाणारे किती आहेत मला सांगा? पंढरपूरला जाणारे किती आहेत? भरपूर आहेत. आणि वारीला जाणारे किती आहेत? थोडे आहेत. पंढरपूरला गेला म्हणजे वारीला गेला असं होत नाही. पंढरपूरला गेला म्हणजे वारीला गेला असं होत नाही. कारण पंढरपूरला जाणारे खूप आहेत, वारीला जाणारे थोडे आहेत. ते ज्या एसट्या नाशिकवरून, पुण्यावरून, मुंबईवरून सुटतात त्याच्यामध्ये असलेले ते दोघे जण रोज पंढरपूरला जाऊन येतात की नाही? कोण कोण? ड्रायव्हर आणि कंडक्टर. ड्रायव्हर मग ते वारीला जातात काय? नाही, ते पंढरपूरला जातात, वारीला नाही. ते फक्त पंढरपूरला जातात. बरं ते चला, ते इतरत्र वेळेला जात असतील. वारीच्या वेळेला ते पंढरपूरला गेले. वारीच्या वेळेला ते पंढरपूरला गेले. मग ते वारीला गेले की पंढरपूरला गेले? ते पंढरपूरला गेले, वारीला नाही गेले. पंढरपूरला जातात, वारीला जात नाहीत. वारीसोबत चालत असताना, वारीच्या सोबत चालत असताना, माऊलींच्या सोहळ्यासोबत चालत असताना ज्याची चहाची गाडी आहे, चहाची गाडी आहे, तो पंढरपूरला गेला की वारीला गेला? तो पंढरपूरला गेला, तो वारीला नाही गेला. चहाची. बरं ज्याची भजीची गाडी आहे तो पण पंढरपूरला गेला, वारीला नाही गेला. बरं जाऊ द्या, ज्याची तंबाखूची गाडी येतो ते पण असतंय ना. तुम्ही असं काय करता? अहो तंबाखूची गाडी असते यात नवल नाही. त्या गाडीवरून विकत घेऊन तंबाखू खाणारे पण असतात. मला याचं नवल वाटतंय, याचं नवल वाटतं. मागच्या वर्षी अनेकांना झापलं होतं आम्ही. जो कोणी तंबाखू खाताना दिसला की आम्ही झापलाच त्याला. आम्ही अजिबात काही मागचं पुढचं पाहिलं नाही. अरे कमीत कमी वारीच्या वेळेला तरी नको ना. तंबाखू चुना हे काय वारीच्या वेळेला वास्तविक तर ती दुकानं पण नकोत. पण चला बाबा, आता माऊलीची इच्छा असेल बाबा त्याचं पोट भरावं, पण म्हणून मग आपण काय जाऊन ते करायचं असतं. इतर वेळेला पण करू नये, इतर वेळेला पण करूच नये. ते कधीच करू नये. तंबाखू चुन्याचं तर कधीच करू नये. मला बाबांना माहिती आहे, आमच्या निळोबांचे बाबा इथं बसलेत, त्यांना माहिती आहे यंदाच्या ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मला कीर्तनाला 25 वर्ष पूर्ण होणार आहेत. मी 2001ला पहिलं कीर्तन केलं होतं. बाबा मी 2001ला पहिलं कीर्तन केलं होतं. नोव्हेंबर 2026ला त्याला 25 वर्ष पूर्ण होणार आहेत. माझ्या कीर्तनाचा रौप्य महोत्सव होणार आहे आता. 25 वर्ष पूर्ण होत आहेत. मी 2003-04 साली एक गोष्ट सांगायचो. मी लोकांना म्हणायचो, अरे बाबांनो व्यसन करू नका. आता ते लहानपणीचं होतं, लोक त्याच्यावर हसायचे. परंतु मी अत्यंत जबाबदारीनं सांगायचो, तुम्ही बाकी कुठलं पण व्यसन करू नका, पण तंबाखूचं तर अजिबात करू नका.
अजिबात करू नका. मग त्या लोकांनी विचारलं का बरं करू नये. मग मी त्यांना एक उत्तर द्यायचं, म्हटलं काही नाही, मागायच्या असतील भिका तर तंबाखू खायला शिका, असं मी म्हणायचो. हां, तेव्हा मला काही फार कळत नव्हतं, पण आता त्याचा अर्थ कळायला लागला. का बरं, त्या तंबाखू खाणाऱ्याचं काय गमक असतं कुणास ठाऊक, त्याच्याकडं नेमका एकच गोष्ट असते, 2 लागतं ना. मी असं ऐकून आहे, ते एकानं नाही होत बाबा, 2 लागतं काहीतरी, एकानं काम भागत नाही, मग 2 लागतं आणि त्याच्याकडे एकच असतं. आणि दुर्दैवानं तो नेहमी दुसरी गोष्ट दुसऱ्याकडे मागत असतो. अजिबात करू नये, वारीच्या वेळेत तर अजिबात करू नये. पण मग ते तंबाखून काय ते बाकीची व्यसनं असतील, त्याची गाडी घेऊन पंढरपूरला जाणारा वारीला गेला की पंढरपूरला गेला हो, तो पंढरपूरला गेला, वारीला नाही गेला. मग वारीला जाणारा कोण आहे? वारीला जाणारा माऊली निघाले की तो चालतो आणि माऊली थांबले की तो बसतो. बरं, वारीला जाणारा पताका घेतो, वारीला जाणारा भजन करतो, वारीला जाणारा मालिका म्हणतो, वारीला जाणारा गळ्यात टाळ घेतो, टाळ घेऊन जे भजनी असतील त्यांच्यासोबत राहतो, वारीला जाणारा भजनी लोकांच्या सोबत चालतो, वारीला जाणारा विणेकऱ्याच्या बाजूला उभा राहतो, ज्याला गायला शिकायचं असतं तो गायकाच्या सोबत चालतो, ज्याला मृदंग शिकायचं असतं तो मृदंगमणीच्या बाजूला चालतो, ज्याला भजन पाठांतर शिकायचं असतं तो त्या सगळ्यांचं नीट ऐकतो. हे सगळं करत करत जातो ना तो वारीला जातो. तो वारीला काही लोक जातात पण वारी दिंडीत नाही चालत. तो एक तर पुढं तरी चालेल नाही तर मागं तरी चालेल, तू जातोच कशाला? दिंडीत नाही चालायचं तर मग जायचं कशाला मला सांगा ना. दिंडीत चाललं पाहिजे, चांगलं भजन केलं पाहिजे, अभंग म्हटली पाहिजेत. आपल्याला येत नसेल, थोडं मोठं चालत असतात, त्यांना विचारलं पाहिजे, पण भजन करत करत गेलं पाहिजे. संतांचा आग्रह आहे. विठ्ठला विठ्ठला. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळीऱ्या, सुख देईल विसावारे. कसं गेलं पाहिजे? नाचत नाचत खेळत खेळत गेलं पाहिजे. भजनाचा आनंद लुटत लुटत गेलं पाहिजे. ज्ञानोबारायांची अशी अपेक्षा आहे की आम्ही पंढरपूरला जाऊ. पंढरपूरला जात असताना पताका घेऊन जाऊ. इथं गुढी शब्द आहे, पण गुढी म्हणजे पताका आहे. पंढरपुरा नेईन गुढी, हा आमच्या अंतःकरणाचा मनोदय आहे, आमच्या अंतःकरणाचा मानस आहे. आम्हाला पंढरपूरला जावं वाटतं, पंढरपूरला वारीला जावं वाटतं, संतांची सेवा घडावी वाटते, भजन करावं वाटतं. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं असंच का वाटतं बरं? हे भजन करत करत पंढरपूरला जावं असं वाटतं, तर पंढरपूरच का बरं तुम्ही निवडलंय? इतर कोणती क्षेत्र का निवडली नाही? बाकीच्या ठिकाणी पण तुम्हाला भजन करता जाता येईल ना, बाकीच्या ठिकाणी पण संतांची सेवा घडेलच ना. मग तुम्हाला पंढरपूरच का निवडावं वाटलं? ज्ञानोबाराय म्हणतात पंढरपूरच निवडलं एवढं कारण असं आहे, कारण पंढरपुरामध्ये जो पंढरीनाथ आहे की नाही, त्या पंढरीनाथाच्या ठिकाणी आमचं मन जडलंय आणि आमचं मन त्याच्या ठिकाणी जडलेलं असल्या कारणानं आता ते तिथून परत येत नाही, कारण त्यांच्या गुणांच्या ठिकाणी आमचं मन वेधलंय. अभंगाचं 2रं चरण. पांडुरंगी मन रंगले, 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 गोविंदाचे गुण वेदिले, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेदिले, गोविंदाचे गुण वेदिले, गोविंदाचे गुण वेदिले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेदिले, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेदिले, गोविंदाचे गुण वेदिले, गोविंदाचे गुण वेदिले, पांडुरंगी
रंगले मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेदिले गोविंदाचे गुण वेदिले पांडुरंगी मन रंगले मन रंगले गोविंदाचे गुण वेदिले गोविंदाचे हे गोविंदाचे गुण वेदिले गुण वेदिले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले. ज्ञानोबराय म्हणतात आमचं काय आहे, पंढरपूरच का पाहिजे. पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगाच्या ठिकाणी आमचं मन रंगलंय आणि गोविंदाचे गुणी वेधले म्हणजे एक तर त्याचं स्वरूप आणि दुसरं म्हणजे त्याचं गुण, याच्या ठिकाणी आमचं मन रंगलेलं असल्या कारणानं आता आम्हाला पंढरपूरशिवाय दुसरा कुठला पर्याय जाणवत नाही, दुसरा कुठला पर्याय दिसत नाही. काय आहे, तसं बघायला गेलं तर सगळ्यात जास्त चंचल या जगात कोणती गोष्ट आहे ते आमचं मन आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम वगैरे आपल्याला पाठ आहे. सगळ्यात जास्त चंचल काय असेल तर ते आपलं मन आहे. मन एका जागेवर अजिबात स्थिर होत नाही, एका जागी घडी एक पळ स्थिर नाही, एक क्षणसुद्धा आपलं मन स्थिर राहत नाही. आपलं मन स्थिर आहे का मला सांगा, मन स्थिर आहे का? अजिबात नाही ना. मनाचं स्थैर्य कुणाला साधता आलंय? कुणालाच साधता आलं नाही. आम्ही असतो एका ठिकाणी, आमचं मन असतं भलत्याच कुठल्या तरी ठिकाणी, कारण त्या मनाचा वेग इतका आहे की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला त्याला अजिबात वेळ लागत नाही. जाता येता न लगे वेळ, न लगे वेळ, न लगे वेळ. बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. आमच्या मनाचा स्पीड इतका आहे, आमच्या मनाला वेग इतका आहे की त्याला अजिबात वेळ लागत नाही. एका क्षणात इथं, दुसऱ्या क्षणात पलीकडं सहज त्याला जाता येतं. तुम्ही फक्त उच्चार केला की त्याला तिथं पोचता येतं. नाही, तुम्ही पंढरपूर म्हटलं की ते पंढरपूरला जातं. तुम्ही आळंदीला ज्ञानोबारायांची समाधी असं म्हटलं की आपलं मन समाधीजवळ जातं. तुकोबारायांचं दर्शन घ्यायचं म्हणून तुकोबारायांचं मंदिर असं म्हटलं की ते तुकोबारायांकडे जातं. एकनाथ महाराजांच्या जवळ पैठणला चला असं म्हटलं की ते मन लगेच पैठणला जातं. नाही, हे काही नाही, हे तर लई जवळचं मी म्हटलो. मी जर असं म्हटलं की माझ्यासारख्या एखाद्याला चंद्रावर जाण्याची इच्छा आहे, गेलं की नाही, गेलं की नाही आपलं सगळ्यांचं, अर्ध्यांचं जाऊन परत पण आलं, त्याला काय वेळ लागतोय? जाता येता न लगे वेळ. आपल्या मनाला जायलाही वेळ लागत नाही, जाऊन यायला वेळ लागत नाही. इतकं चंचल आहे, इतकं चपळ आहे की ते एका जागेवर अजिबात स्थिर राहू शकत नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांनी या मनाचं एक चांगले पण व्यक्त करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये असं सांगितलंय, यया मनाचे एक निके. एक चांगली गोष्ट मनाची सांगतो, बाकी सगळ्या गोष्टी कदाचित त्याच्या वाईट असतील. अनेक वेळा ते स्थिर राहत नसेल हे पण खरं आहे, एका जागी तो चिटकून राहत नसेल हे पण खरं आहे, विषय दिसले की तो भरकटत असेल हे पण खरं आहे. पण ज्ञानोबराय म्हणतात, यया मनाचे एक निके, जे दिसे गोडीचिया ठाया सोके. असं ज्ञानेश्वर महाराज म्हटणे, आपल्या मनाला एखादी गोष्ट जर पटलीच, एखाद्या गोष्टी जर ते एखाद्या ठिकाणी जर त्याची आवड निर्माण झालीच, तर आपलं मन इतकं चांगलं आहे की ते ठिकाण सोडून दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी जावं त्याला वाटत नाही. एवढी मनाची मात्र चांगली गोष्ट आहे. विठ्ठला विठ्ठला. वर्णन केलंय की नाही. लाचावले मन लागली से गोडी, लाचावले मन लागली से गोडी, लाचावले मन लागली से गोडी, लाचावले मन लागली से गोडिया.
नाचावले मन लागलीसे गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले. एकदा का मन तिथं चिटकलं की मग ते परत येत नाही, परत माघारी येत नाही असं म्हटलेलं आहे की नाही. येणे सोसे मन झाले हवं भरी परत माघारी येत नाही तुकोबाराय म्हणतात. एवढी एक मनाची चांगली गोष्ट आहे. त्याला जर एखादा विषय पटलाच तर तो काय करी सांगू शकत नाही, पण त्याच्या प्राप्तीकरता तो झटत असतो. या मनाची चांगली गोष्ट आहे. आमच्या मनाला पंढरपूरला जावं वाटतं का? पांडुरंगी मन रंगले. पांडुरंगाच्या ठिकाणी आमचं मन रंगलंय. का रंगलंय? गोविंदाचे गुणी वेधले. त्याच्या ठिकाणी इतके गुण आहेत की त्या गुणांमुळे आमचं मन त्या ठिकाणी वेधलं गेलंय. तुकाराम महाराजांचं मन पंढरीनाथाच्या गुणांकडे वेधलं जाईल यात नवल काय? आपल्यासारख्या सर्वसामान्य मनुष्याचं मन सुद्धा एखाद्या मनुष्याकडे वेधलं जातं. त्याला कारण तो माणूस असतो की त्याच्यातले गुण असतात? मला सांगा ना, माणसाकडे आपण आकृष्ट होतो की माणसातल्या गुणांकडे? माणूस म्हणून काय गरज आहे आपल्याला? काहीच गरज नाही. माणसं आपल्या अवतीभोवती भरपूर आहेत, पण आपल्याला तीच माणसं आवडतात की ज्यांच्या ठिकाणी काहीतरी गुण आहेत. गुणांकडे पाहतो आणि मग आपण त्यांना आपलेसे करत असतो. तुकोबाराय म्हणतात, व्हावा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा. तुका म्हणे गुणासाठी जना व्हावा वाटे. या लोकांना आपण आपलेसे वाटतो ना, आपल्यामुळं नाही, आपल्यातल्या गुणांमुळे. आपल्यातले गुण जर बाजूला केले तर आपल्याला कोण विचारेल? मला सांगा, कोणीच नाही. जोपर्यंत आपल्या कंठात स्वर आहे तोपर्यंतच लोक आपल्याला बोलवतील की नाही? तुम्ही आम्हाला कुठपर्यंत बोलवाल? जोपर्यंत आमचा आवाज चांगला आहे तोपर्यंत. आमचा आवाज जर बसला तर तुम्ही बोलवाल काय? तुम्ही बिंदास हो म्हणा, मला तुमचं उत्तर माहिती आहे. आपण नाही बोलवणार. काय कारण आहे? काहीच नाही. तुमच्या आवाजामुळे आमच्या मनाचं रंजन होत आहे म्हणून तुम्हाला आम्ही बोलवतो. तुमच्या कीर्तनाच्यामुळे आम्हाला जरा 2 तास श्रवण सुख मिळतं म्हणून आता खाली आहेत का? मग आम्ही कुठे जाणार आहे? ते म्हणतात तुम्ही खाली आहेत का? बरं, आपण जर म्हटलोच ना, आहे बाबा मी मोकळा आहे, कुठं जाणं नाही त्या दिवशी. बरोबर. मी म्हटलं का हो? काही नाही, आमच्या गावात तुम्हाला एक चान्स द्यायची आहे. म्हटलं कसली चान्स देता? मी कधी कधी गमतीनं म्हणत असतो, चान्स देऊ पण नका आणि चान्स देऊन चान्स घेऊ पण नका. उगा कशाला चान्स घेता? म्हटलं नाही, संधी नाही. हे काय संधी आहे काय? नाही, सेवा द्यायची आहे म्हणा, कीर्तनाकरता बोलवायचं आहे म्हणा, असं काहीतरी म्हणा. ते म्हटलं अजून काहीतरी आहे, पण जय विठ्ठल झाल्यावर सांगेन. आता मला नाही बोलायचं ते. ही काही आदरणीय मंडळी माझ्या पुढ्यात बसली आहेत, मला त्यांच्या पुढ्यात नाही बोलायचं आहे. ऐका, नाही मग ते कीर्तन करायला वगैरे. बरं, त्यांची तारीख मोकळी असं जर सगळ्यांना सांगितलं की ते बाकीचे म्हणतात आम्ही ऐकलं नाही, मग काय करा? मग यूट्यूब काढा. मग यूट्यूबवर काढतात, त्यांचं नाव टाकतात आणि यूट्यूबवर टाकल्यानंतर आधी तो महाराज यूट्यूबला ऐक नाही ते पाहतात. बरं, नुसता महाराज यूट्यूबला असून चालत नाही. त्याचे फॉलोवर्स, त्याच्या व्हिडिओज, त्यांना असलेले व्ह्यूज, अमुक तमुक, तो गाजलाय की नाही हे पाहिलं जातं. आमच्या सप्त्यात सगळे गाजलेले कीर्तनकार असं आम्ही बोलून दाखवतो की नाही? कधी केलं हे? आम्ही त्यांच्या गुणांकडे पाहिल्यानंतर केलंय. तुकोबाराय स्पष्ट करतात, व्हावा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा. एखाद्या मनुष्यामध्ये एखाद दुसरा जरी चांगला गुण असला तरी आपलं मन जर सहज आकर्षित होत असेल, पंढरीनाथाकडे अनंत गुण आहेत. का आकर्षित होऊ नये सांगा? का आकर्षित होऊ नये? म्हणत याची या गुणे वेधले वो म्हणा तयाची या गुणे. तयाची या विदर्भ मान तयाची या क्षणभरी न विसांबे विठ्ठल रुक्मिणी. क्षणभरी न विसांबे विठ्ठल रुक्मिणी. क्षणभरी न विसांबे विठ्ठल
तयाची गुणे क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. ज्ञानेश्वर महाराजांचा अतिशय प्रसिद्ध हा अभंग आहे. ज्ञानोबा म्हणतात, गुण आणि रूप हे आमच्याकरता अतिशय महत्वाचे आहेत. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखी ना डोळा पायी येवो. ज्ञानोबा म्हणतात, वेदने वो माना दयाची गुणे क्षणभरा न विसमे विठ्ठल रुक्मिणी. वेदने वो मान दयाची गुणे क्षणभरी न विसमे विठ्ठल रुक्मिणी. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा तुकोबा ज्ञानोबारांनी सांगावं. वेधले वो मन तयाची गुणे. एक गुण आहे असं नाही, अनंत गुण आहेत म्हणून. अनंत गुण आहेत त्या ते म्हणून या. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हटलं आहे का? ज्ञानोबाराय म्हणतात, जिया ते आळूमाळू रूपा गुणाचा चाळ ढाळू तिये मानसीचा खेळू लेखा आणि. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, एखाद्या स्त्रीच्या ठिकाणी आळूमाळू रूपा गुणाचा चाळ ढाळू म्हणजे तिच्याकडं थोडंसं रूप असेल आणि एखादा जरी गुण असेल तर ती काय करते, आपल्याकडे एखादा गुण आणि आपल्याकडे थोडंसं रूप, या थोड्याशा रूपाच्या आणि एखाद्या गुणाच्या आधारावर समोरील पुरुषाला काहीही करायला ती भाग पाडते. ज्ञानोबा म्हणतात, ती या मानसीचा खेळू लेखा आणि. तिच्या मनाला जे वाटेल ते ती करू शकते. कशाच्या आधारावर? कशाच्या? नाही, जिया ते आळूमाळू रूपा गुणाचा चाळ ढाळू. रूपाचा आळूमाळू आणि गुणाचा आळूमाळू. आळूमाळू म्हणजे थोडंसंच रूप, थोडंसंच गुण तिच्याकडे होते, तर तिनं त्याच्या आधारावर पुरुषाला जे पाहिजे ते करायला भाग पाडलं. भगवंताकडे अनंत गुण आहेत. नाही अनंताचा विचार आपल्याला माहिती आहे, तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते तर आपल्याला प्रसिद्ध आहे की नाही. ऐका यशश्री औदार्य हे साई गुण काय? ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो. ज्ञानोबारांनी सांगावं, कमीत कमी 6 गुण तर त्याच्याकडे नक्की आहेत की नाही. 6 गुण त्याच्याकडे नक्की आहेत आणि त्या 6 गुणाने तो परिपूर्ण आहे. परिपूर्ण वर्णन करत असताना म्हटलेलं आहे की नाही, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. टाळ वाजवा, टाळ वाजवा. हा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. स्वगत सच्चिदानंदे मिळोनी, स्वगत सच्चिदानंदे मिळोनी, शुद्ध सत्वगुणी विणने रे, शुद्ध सत्वगुणी विणने रे. षड्गुण गोंडे रत्न जडित तुझ, षड्गुण गोंडे रत्न जडित तुझ, श्याम सुंदरा शोभली रे तुझ, श्याम सुंदरा शोभली रे तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा 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 तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज ही चाल म्हणायचे आणि त्यांची ही अत्यंत प्रसिद्ध चाल होती. कानोबा तुझी घोंगडी चांगली, षड्गुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा शोभली रे. म्हणजे षड्गुण गोंडे हे सद्गुण, षड्गुण म्हणजे 6 गुण आणि 6 गुण तर त्याच्याकडं आहेतच आहेत. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य या 6 गुणांनी परिपूर्ण असलेला तो जो भगवंत आहे त्याच्या गुणांकडे आमचं मन वेधलंय. पांडुरंगी मन रंगले
गोविंदाचे गुणी वेधले. त्या गोविंदाच्या गुणांकडे आमचं मन वेधलं गेलंय. आणि तो पण असा आहे ना, तो आकृष्ट करणारा आहे. तो गुणांनी पण आकृष्ट करून घेतो आणि रूपानं पण आकृष्ट करून घेतो. जगद्गुरू शंकराचार्यांनी एका ठिकाणी व्यक्त होत असताना असं म्हटलं की आम्ही देवाचं रूप पाहिलं आणि देवाचं रूप पाहिल्यानंतर ते बाकीच्या सगळ्या लोकांना काय सांगतात माहिती आहे? आचार्य असं म्हटले, मा याथ पांथा पथि भीमरत्या पीतांबर कोपी तमाल नीलहा विन्यस्त हस्तोपी नितंब बिंबे धूर्त समाकर्षित चित्तवृत्तीम. त्यांनी असं सांगितलं, मा याथ पांथा पथि भीमरथ्या. त्यांनी सांगितलं, भीमा नदीच्या रस्त्यानं कुणीही येऊ नका. तुम्ही ऐकताय ना? मा याथ पांथा पथि भीम रथ्या. या भीमा नदीच्या बाजूनं येणारा जो रस्ता आहे ना, म्हणजे कुठं? पंढरपूरला. या पंढरपूरला येणाऱ्या रस्त्यानं कुणीच येऊ नका. आचार्य म्हटलं कुणीच येऊ नका. विचारलं का बरं येऊ नका? आचार्य म्हणतात, पीतांबर हा कोपी तमाल नीलहा. पीतांबर धारण केलेला नीलवर्णीय समोरच्याच्या चित्ताला आकर्षित करणारा अत्यंत धूर्त, आपले दोन्ही हात कमरेवर, आपले दोन्ही पाय समान असे विटेवर, असं पद्धतीनं समचरणदृष्टी विटेवरी साजिरी सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, अशा संबंधानं इतका सुंदर देव या पंढरपुरामध्ये आहे. आचार्य म्हणतात, तो इतका धूर्त आहे, तुम्ही त्याच्याकडं पाहिलं की तो त्याचं सुंदर रूप तुम्हाला दाखवतो. तुम्ही ऐकताय ना? तुम्ही त्याच्याकडं पाहिलं की तो त्याचं सौंदर्य तुम्हाला दाखवतो. आणि त्याचं सौंदर्य जर तुम्ही पाहिलं परत तुम्ही आपल्या प्रपंचाकडे जाणारच नाही, तुम्ही इथंच थांबून राहाल. त्याच्यापेक्षा एक काम करा, या रस्त्यानं तुम्ही येऊच नका. येथे जाऊ नका कोणी, येथे जाऊ नका कोणी, तेथे 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 जाऊ नका कोणी. गेले आले नाही परतोनी, गेले आले नाही परतोनी, बहुखे तरीचे राग जाता वेळे होय गेले आले नाही परतोनी, गेले आले नाही परतोनी, प्रभू हे सजीचे रान. जाता वेळे होय मन, वेळे होय तिथे जाऊ नका कोणी. गेले आले नाही परतोन, तिथं कोणी जाऊ नका. तिथं जे गेले ना, परत नाही आले, तिथं घाबरू नका. उगा या भीतीनं वारी करणार नाहीत तुम्ही. काही एवढ्या सुंदर पद्धतीनं आता आपण तर काही देवाचं दर्शन घेत नाही, चिंता करू नका. हे आपल्या बाबतीत होत नाही. पण भारी भक्तांच्या बाबतीत असं होतं, देवाचं रूप पाहिलं की ते काय नाही, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, येता जाता झडपी वाटे, असं म्हटलंय की नाही? अहो काही नाही, हा इतका सुंदर आहे, इतका लाघवी आहे, इतका गुणसंपन्न आहे, इतका गुणवंत आहे की एकदा का त्याच्या ठिकाणी मन गेलं की ते परत येत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, पंढरपुरी काय पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. आमचं मन त्याच्या गुणांच्या ठिकाणी आणि त्याच्या रूपाच्या ठिकाणी वेधलं गेलंय. या मनाच्या ज्या वेळेला त्याच्या गुणारूपाच्या ठिकाणी वेधणं होतं, तेव्हा नेमका त्याची स्थिती काय होते याचं वर्णन तुकाराम महाराज ज्ञानोबाराय करून सांगतात. संबंधाने पुढच्या 2 चरणाच्या संबंधाने थोडं थोडं बोलायचं आहे. सगळ्यांनी एकदा टाळी वाजवा, देवाचं भजन करा. विठोबाचे तर पंढरपूरला गेल्यानंतर तिथं पांडुरंग आहे, त्याचे रूप अनंत आहेत, त्याचे गुण अनंत आहेत. त्याच्या ठिकाणी आमचं मन एकरूप झालंय, आमचं मन वेधलंय आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला जायचं. ज्ञानोबारायांना विचारलं की तुमचं मन त्याच्या ठिकाणी वेधलं गेलंय, परंतु तुमचं मन त्याच्या ठिकाणी वेधलं जाण्याचं द्योतक काय आहे? कशावरून आम्ही असं समजायचं की तुमचं मन त्याच्याच ठिकाणी वेधलं गेलंय? ज्ञानोबाराय सांगतात, आमचं मन त्याच्याच ठिकाणी वेधलं गेलंय हे एका गोष्टीवरून सिद्ध होतं. कोणती गोष्ट आहे?
आता आम्हाला त्याच्या त्या रूपाच्या आणि गुणाच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही अवस्थेचं भान होत नाही. अभंगाचं तिसरं चरण. जागृती स्वप्ने जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूप मनी साठवे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता कोणती स्थिती आम्हाला आठवत नाही. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन काय आहेत? या तीन अवस्था आहेत. जशा माणसाच्या देहाचा विचार करत असताना तीन देह आपण बोलून दाखवतो की नाही. स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे आणि कारण देह आहे. याच्यापैकी स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे जसे तीन देह आहेत, या तशा तीन देहांच्या तीन अवस्था आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती. स्थूल देहाची अवस्था काय आहे? जागृती. सूक्ष्म देहाची अवस्था काय आहे? स्वप्न. आणि कारण देहाची अवस्था काय आहे? सुषुप्ती. प्रत्येक देहाची एक एक अवस्था असते. तसं स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहाची जागृती, स्वप्न, सुषुप्ती अवस्था आहे. आम्हाला जागृती आठवत नाही, आम्हाला स्वप्न असं आठवत नाही आणि सुषुप्ती म्हणजे झोप आम्हाला तीसुद्धा आठवत नाही. कोणत्याही अवस्थेवर आम्ही नाहीत. किंबहुना या सगळ्या अवस्थांच्या पलीकडे आता आम्ही पोचलेलो आहोत. कारण देवाचं रूप पाहिल्यानंतर आम्ही भानावरच राहत नाही. पाहिली या वेध लावी बैसे जीवी जडोनी असं म्हटलं ना. त्याला पाहिल्यानंतर कोणी भानावर राहत नाही. ज्ञानेश्वर महाराज बोलून दाखवतात. आणि त्याचं रूप जे आम्ही पाहिलं आहे ते रूप अन्य कोणाला पाहायला मिळालं नाही. बाप रखुमा देवेवरू सगुण निर्गुण, रूप विटेवरी दाविली किंवा दाखविली खूण. रूप विटेवरी हे फक्त आम्ही पाहिलं आहे, अन्य कोणी पाहिलं आहे? कोणीच नाही. रूप विटेवरी, सगुण काय निर्गुण काय ही सगळी एकाच देवाची रूप आहेत. सगुण निर्गुण ह्या सगळ्या आपल्या गोष्टी आहेत, अन्यथा त्याच्या रूपामध्ये काही फरक नाही. तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुझी एक निभ्रांत भक्ती पावी जे व्यक्त अव्यक्त योगे. ज्ञानोबराय म्हणतात व्यक्त काय अव्यक्त काय तुझंच रूप आहे. साकार काय निराकार काय तुझंच रूप आहे. मूर्त काय अमूर्त काय तुझंच रूप आहे. किंबहुना सगुण काय निर्गुण काय ही सगळी तुझीच रूप आहेत. फक्त आपल्यामध्येच काय ते भेद आहेत. कोणी सगुणाचं भक्ती करतो, कोणी निर्गुणाची भक्ती करतो, कोणी अमक्या देवाची करतो, कोणी तमक्या देवाची करतो. असा भेद देवाच्या ठिकाणी नाही. त्यांचं बरं चाललंय. काहीच नाही. हरिहरा भेद नाही नका करू वाद. ते अर्थ लागण्याकरता फक्त नाही शब्द अलीकडे घ्यायचा. हरिहरा भेद नाही नका करू वाद. हरिहरांच्या ठिकाणी भेद नाही. हरी काय आणि हर काय ते सगळे एकच आहेत. त्यांच्या ठिकाणी अजिबात भेद नाही. आपण वाद करायचे नाहीत. हरी आणि हरांचं बरं चाललंय. तुम्हाला कळतंय ना? बस एवढं कळलं तरी भरपूर झालं कीर्तनातलं. आणि हरी हरांचं बरं चाललंय सगळं. उगाच आपले वाद आहेत. आपण वाद करायचे नाहीत. थोडंसं घ्या, जरा जवळ येऊन विचार करा या गोष्टीचा बरं का. हरी काय आणि हर काय याच्यामध्ये अजिबात भेद नाही. त्यांचं सगळं बरं चाललंय. आपण वाद करायचे नाहीत हे तुकोबराय सांगतात. हरिहरा भेद नाही त्याच्यामध्ये काय आहे? भगवंताचे सगळे एकच रूप आहे. सगुण काय निर्गुण काय हे त्याचंच रूप आहे. फक्त ते रूप आपल्याला पाहायला मिळणं ही आपल्याकरता मोठी गोष्ट आहे. ज्ञानोबराय म्हणतात आम्ही ते केलं आहे. आमच्याकरता ते झालंय की नाही? सोनियाचा दिवस आजी अमृते पाहाला का पाहाला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. हे रूप कुठलं पाहिलं आम्ही? रूप विटेवर असलेलं रूप आम्ही पाहिलंय. आणि ते इतर कुणाला नाही पाहता आलं. योगियांच्या ध्यानी ध्याता नातूड असी तो तू आम्हापाशी मागे पुढे हे रूप आम्ही पाहिलंय. दुसरं कोणी नाही. पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा, 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 तो हा पंढरीचा राणा. नाये योगियाच्या ध्याना, नाये योगियाच्या ध्याना, ध्याना सुकुमा रूप तावळे सुकुमा, रूप तावळे सुकुमा.
योग्यांच्या ध्याना तो हा पंढरीचा राणा. हा योगी लोकांच्या अंतःकरणाला सुद्धा लागत नाही. ज्ञानोबराय वर्णन करत असताना परी योग्यांची ही मानसे उमरडोनी जाय असं म्हटलं की नाही ज्ञानोबरायांनी. योगी लोकाला आम्हाला दिसला ना, हे विटेवर असलेल्या भगवंताला आम्ही पाहिलं. योगिया दुर्लभ तुम्ही देखीला साजणी आपण म्हणत असतो की नाही रोज. योगिया दुर्लभ दुर्लभ योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी तो म्या देखिला साजणी योगिया दुर्लभ पाहता 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 मनान पोरे धनी मनान पोरे धनी देखिला 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 माय देवांचाही देव माय देवांचाही देव देखिला देखिला काही नाही. योगी या दुर्लभ. बरं हे नाही तर आपल्याला हे माहिती आहे की नाही. योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजणी तो म्या देखिला साजणी पाहता 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 मनान पुरे धनी. या रोजच्या चाली आहेत, रोजच्या चाली आहेत. रोज रोज काकड्याला जाणारे किती लोक आहेत. काकडा घ्या थोडासा आता आलाय ओगानी आलाय तुम्ही बोलले ओगानी. रोज किती जाणारी लोक आहेत सांगा. नाही जाणारी. रोज नाही जात ना, मग आता म्हणा. चला हरकत नाही, घेऊ थोडंसं लावून आपण. काही नाही, एवढंच चरण म्हणायचं आपल्याला, काही फार नाही म्हणायचं, फक्त सगळ्यांनी म्हणायचं. सगळ्यांनी म्हणायचं. बरं चला ताट बसा, संपलं कीर्तन. एवढं झालं की संपलं. आणि सगळ्यांनी म्हटलं पाहिजे, सगळ्यांनी म्हटलं पाहिजे. योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजणी एकाएकी बोलायला सांगितल्यावर अवघड होईल, म्हणून मी पहिल्यापासून सांगत होतो सगळ्यांनी म्हणायचं. योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजणी पाहता पाहता मना न पुरे धानी पाहता पाहता मना न पुरे धानी देखिला देखिला माया देवांचा देव योगी दुर्लभ तो म्या देखिला साजणी पाहता पाहता मनान पुरे धनी देखिला देखिला माय देवाचा देव योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी तो म्या देखिला साजणी पाहता 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 मनान पुरे धनी पाहता पाहता पाहता. चांगलं वाटतं की नाही. रोज यायचं आता. मग राहिलं 2 दिवस. आपण रोज काकड्याला आलं पाहिजे. नाही संपलं. कॅमेरे खाली घेतले तरी चालतील. झालं आता. आपण रोज काकडा म्हटला पाहिजे. त्याच्यामध्ये एक स्वतंत्र आनंद आहे. ज्ञानोबाराय काय म्हणतात. योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजणी. तो म्हणजे कोण. जो योग्यांना दुर्लभ आहे पण म्या देखिला साजणी. आणि आम्ही पाहिल्यानंतर त्याचा आनंद काय आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणे. असं रूप तरी कोणतं आहे. रूप विटेवरी
दावेली खूण. काही नाही, विटेवर असलेलं ते रूप आम्ही पाहिलं. म्हणजे विटेवर असलेलं रूप आम्ही पाहिलेलं आहे. त्या रूपामुळे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आदी करून अवस्थांच्या पलीकडं आम्ही पोचलेलो आहे. त्या रूपाच्या ठिकाणी आणि त्या भगवंताच्या ठिकाणी असलेलं गुण याच्याने आमचं मन वेधलं गेलं आहे. आणि असा जो सगळा पंढरीनाथ आहे तो पंढरपुरात असल्या कारणानं आम्हाला काय वाटतंय, माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली हरी. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. उपस्थित सर्व श्रोत्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. 66व्या वर्षातला आपला हा नामोत्सव सुरू आहे आणि लोणवाडीच्या सगळ्या ग्रामस्थांच्या एकत्रित येण्याने आणि परिसरातील भाविकांच्या एकत्रित येण्याने, सहकार्याने एका मोठ्या परंपरेकडे वाटचाल करणारा हा उत्सव आहे. उत्सवातली आजची ही 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा समस्त सप्ताह मंडळाच्या माध्यमातून माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे आपण सुपूर्त केली. तुम्हा सगळ्यांचे मी अनेक आभार व्यक्त करतो. काही नाही, हा अभंग आजच्या दिवसाला म्हणजे या सप्ताहामध्ये निवडण्याचं एकमेव कारण एवढंच आहे, आपण वारीच्या संबंधानं ऐकावं आणि पुढच्या 10 दिवसानंतर येणाऱ्या वारीला आपण जावं. इतकंच काय ते मनाची भावना आहे. नाहीतर काही वारीच्या संबंधाने फार बोललं पाहिजे वगैरे असं काही नाही. परवाच्या दिवशी संतश्रेष्ठ मुक्ताबाईंचं प्रस्थान झालं आहे. पुढच्या 2 दिवसात सद्गुरू श्री निवृत्तीनाथ दादांचं प्रस्थान होईल. येत्या 7 तारखेला जगद्गुरू श्री तुकोबारायांचं प्रस्थान आहे. 8 तारखेला माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं प्रस्थान आहे. ही सगळी संत मंडळी जेव्हा पंढरपुराकडे प्रस्थान करतील तेव्हा आपणही या सगळ्यांच्या हाताला हात धरून पंढरपूरची वारी केली पाहिजे. आपण या सगळ्यांच्या सोबत गेलं पाहिजे. कुणी दादांच्या सोबत चालेल, कुणी तुकोबांच्या सोबत चालेल, कुणी ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत चालेल. आपण सगळ्यांनी यांच्यासोबत चाललं पाहिजे. आषाढीचा असलेला स्वतंत्र सोहळा हे जगभराचं असलेलं आकर्षण आहे. आषाढीचा सोहळा म्हणजे महाराष्ट्राचं आणि भारताचं आकर्षण नाही आहे. आषाढीचा सोहळा हे जगाचं आकर्षण आहे आणि आपल्याकरता ती इतकी जवळची गोष्ट आहे तर आपण सगळ्यांनी वारी केली पाहिजे. आषाढीची वारी म्हणजे काही फक्त पायांचा प्रवास नाही आहे. आषाढीची वारी म्हणजे मनाचा प्रवास आहे. आषाढीची वारी म्हणजे बुद्धीचा प्रवास आहे. सांगू काय, आषाढीची वारी म्हणजे सुखाचा प्रवास आहे. एकानं मला विचारलं होतं वारी म्हणजे काय असतं. मी त्याला एका वाक्यात उत्तर दिलं होतं, कमीत कमी गरजांमध्ये जास्तीत जास्त आनंद उपभोगण्याची व्यवस्था म्हणजे वारी असते. है नाही, कमीत कमी गरजांमध्ये कसं जगता येतं तुम्ही वारीला येऊन पहा. कुठल्याच पद्धतीच्या सोयी नसतात. तिथं पोचलात म्हणजे तुम्हाला सगळ्या सोयी असतील असला काहीच भाग नसतो. पण तिथं पोचल्यानंतरचा जो आनंद आहे तो आनंद 1000% तुम्हाला घरी मिळणार नाही इतकं नक्की आहे. आपल्याला इथं नाही मिळत, ते तिथंच जावं लागतं. आपण पंढरपूरला वारीला गेलो पाहिजे. वारीमध्ये भजन आहे, वारीमध्ये संतांची सेवा आहे, वारीमध्ये महात्म्यांचा संघ आहे, वारीमध्ये मालिकांचं ज्ञान आहे, वारीमध्ये आपल्याला प्रवचनं श्रवण करायला आहेत, नेमाचं भजन आहे, जागराचं भजन आहे, सकाळचा काकडा आहे. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का, वारीमध्ये रोज ज्ञानेश्वर महाराज सोबत आहेत. अजून काय मोठी गोष्ट, 18 दिवस आपण ज्ञानोबारायांच्या सोबत आहोत. याच्यापेक्षा मोठी भाग्याची गोष्ट आपल्याला काय असणार आहे. रोज ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका दिसतात, रोज दर्शन घेता येतं. समोर एकच रथ चाललेला असतो आणि त्या रथाचा कळस आपल्याला दिसणं ना, याच्यातच आपलं समाधान असतं की आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत आहोत, आम्ही ज्ञानोबारायांच्या सोबत आहोत. आणि हा आनंद उपभोगण्याकरता माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण एकदा तरी पंढरपूरची वारी केली पाहिजे. एकदा तरी आपण करा. आपण करत असाल, पिढ्यानपिढ्यांची वारी असेल, आनंदाची गोष्ट आहे. पिढ्यापिढ्याची नव्हती, आपल्याला उपरती झाली, आपण 8-10 वर्षापासून करतो, आनंदाची गोष्ट आहे. 8-10 वर्षापासून नाही, 2 वर्षापासून आपण वारी करतो, आनंदाची गोष्ट आहे. पण अजूनही आपण एकही वारी केली नाही, ही मात्र खेदाची गोष्ट आहे. ही मात्र खेदाची गोष्ट आहे. अजून नाही ना वारी केली, हरकत नाही. मी म्हणतो अजून वारी केली नसेल तर कुठे वेळ गेली आहे, कुठे वेळ गेली आहे. अजूनही तुमच्या हातात वेळ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय केली पाहिजे तर तुम्ही सगळ्यांनी वारी केली पाहिजे. जन्माला आला आणि एकदा पण वारी केली नाही म्हटल्यानंतर त्याचा जन्मच वाया गेला. एकदा तरी आपण वारी करा. अनेक अनेक आनंदाचे अनुभव आपल्याला अंतःकरणात साठवून घरी येता येईल की ते आनंदाचे अनुभव तुम्हाला वर्षभर पुरतील.
वर्षभर. रिंगणात टाळांचा आवाज जेव्हा माणूस ऐकतो ना, तेव्हा टाळांचा आवाज ऐकतो म्हणजे काय, काही नाही, नुसता टाळांचा आवाज ऐकतो आणि तोच घेऊन घरी येतो, त्याचा आनंद वर्षभर टिकवतो आणि परत घ्यायला पुढच्या वर्षी जातो. टाळांचा अनुभव आहे. तुम्हाला सांगतो, वारीतलं जे कीर्तन असतं की नाही माऊलींच्या पुढ्यातलं, त्या कीर्तनात माईक नसतात. त्या कीर्तनात माईक नसतात. आपण पाहिलेलं आहे. फक्त कीर्तनकाराचा आवाज येईल इतकाच माईक आत्ता तरी आहे. पूर्वी तर तेही माईक्स नव्हते. पूर्वी तेही माईक नव्हते. हजारोच्या संख्येनं असलेले लोक कीर्तन ऐकायला आणि एकही माईक नाही. मग आवाज जात असेल का हो सगळ्यांना? तुम्हाला काय वाटतं, आवाज जात असेल? काही कोणाला आवाज जात नाही. कीर्तनकार काय बोलतात ते फक्त समोरच्याच 8-10 लोकांना दिसत असतं, बाकी कोणाला आवाज जात नसतो. मग तरी इतके हजार लोक का बसलेले असतात? नाही, इतकी हजार जी लोक बसलेली असतात की नाही, त्या लोकांच्या मनाची भावना इतकीच असते. ज्ञानोबारायांच्या पुढ्यात कीर्तन चालू आहे आणि या कीर्तनामध्ये आपल्याला कीर्तनकाराचा जरी आवाज आला नाही तरी मध्ये मध्ये जेव्हा चाली होतात आणि टाळ वाजतात की नाही, तेव्हा कीर्तनातल्या टाळांचा आवाज जरी कानी पडला तरी आपल्याला मोक्ष मिळेल ही भावना असते. नुसता टाळांचा आवाज ऐकू नये. अर्धी लोक तर टाळ ऐकायला जातात, अर्धे रिंगण खेळायला जातात. आपण सगळ्यांनी या, माझी आपल्याला मनःपूर्वक विनंती आहे की आपण प्रत्येकानं वारी केली पाहिजे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. एवढी एक गोष्ट टाळू नका. 8-10 दिवसांवर वारी आहे. आपण प्रत्येकाने वारीसाठी प्रवृत्त व्हा आणि सगळ्यांनी एकदा तरी वारी करा. ज्याला ज्याला जशी जशी शक्य होईल त्या प्रत्येकानं वारी करावी अशी आपल्या सगळ्यांना मनःपूर्वक विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. आपल्या सगळ्यांचे मी अनेक आभार व्यक्त करतो. या सगळ्या सप्ताह मंडळानं आम्हाला आमंत्रित केलं. हे माझं 2रं वर्ष आहे मला वाटतं मी या ठिकाणी कीर्तन करतो आहे. आपण सगळे अत्यंत आनंदानं हा कार्यक्रम करता. हरिभक्तिपरायण आदरणीय रमाकांत शास्त्री जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आजोबा या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही म्हणाल कसं काय? काही नाही, गौरांग माझा फार चांगला मित्र आहे. त्यांचा नातू म्हणजे गौरांग माझा फार चांगला मित्र आहे. आणि हरिभक्तिपरायण आदरणीय परिमळ महाराज हेही माझे चांगले मित्र आहेत. आणि परिमळ महाराजांचे बाबा रमाकांत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अर्थातच ते आमचे बाबा आहेत, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचे अनेक आभार व्यक्त करीन. त्यांच्या मार्गदर्शनाने, हरिभक्तिपरायण आदरणीय अनिल महाराज दातार यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला आपला हा उत्सव आहे. या समस्त उत्सवामध्ये हरिभक्तिपरायण आदरणीय वाघुंडे महाराज आपल्याला गायनाच्या साथीला आहेत. मला फार आनंद आहे की ही सगळी मंडळी अत्यंत अनुभव संपन्न असलेली मंडळी आहेत, पण तरीही आमच्यासारख्या सर्वसामान्याच्या कीर्तनामध्ये येऊन त्यांनी साथ करावी हे त्यांचं मोठेपण आहे. हरिभक्तिपरायण वासुदेव महाराज बोरसे या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तिपरायण चांगदेव महाराज देवरे यांनी आम्हाला पखवाजाची साथ केली आहे. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. हार्मोनियमची साथ आहे. मागे सगळे टाळकरी उपस्थित आहेत. मी सगळ्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. आपण सगळी मंडळी मोठ्या प्रेमानं या ठिकाणी उपस्थित झालात. माझ्यावर प्रेम करणारी अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे अत्यंत जवळचे मित्र, आमच्या परिवारातला एक सदस्य हरिभक्तिपरायण आदरणीय आमचे निळोबा महाराज गोरठाणकर, निळोबांचे बाबा, आमचे बाबा प्रकाश काका या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. आमचे संपत काका मागे उपस्थित आहेत. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. समोर आमचे शिवराज भाऊ बसलेले आहेत, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. अनेक अनेक मंडळी, माझ्यावर प्रेम करणारी परिसरातली सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे पिंपळगाव बसवांची मंडळी आहेत, सावरगावची मंडळी आहेत. ही सगळी मंडळी कीर्तनाकरता उपस्थित झाली. मी त्या सगळ्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करतो. आजच्या अन्नदाते, अन्नदानाची सेवा ज्यांच्याकडे होती हरिभक्तिपरायण